नमस्कार, मैं हूं जय सिंह और आप देख रहे हैं नमस्कार भारत, देश की आवाज। पिछले कई दिनों से मुंबई सहित महाराष्ट्र के फेरी वालों की व्यथा और कथा लेकर हम जो सीरीज आ रहे हैं, आज मैं आपको ले चलूंगा महाराष्ट्र के भूमिपुत्र कोहली यानी कि कोली समाज, जो महाराष्ट्र, हिमाचल और गुजरात में कोली समाज के नाम से जाने जाते हैं और स्थानीय भूमिपुत्र के रूप में। सही मायने में यह कोली समाज भगवान श्री राम जिसके वंशज थे माधव जी, उनके वंशज हैं। ये कोली समाज भगवान राम के खानदान से जुड़ा हुआ इतिहास है इनका। ये आयडा मांडवीकर जी हैं जो हमारे साथ हैं, और मीरा भाईंदर में टाउन वेंडिंग कमेटी जो फेरी वालों की है उससे जीत कर आई है। 500 के ऊपर मीरा भाईंदर का जो कोली समाज है, जो उत्तर इलाका है यानी कि समुद्र का सीना चीर कर कोली समाज अपना रोजगार करता है। टाउन वेंडिंग के चुनाव में भारी मतों से जीतकर आयडा मांडवीकर जी आई हैं, जो उत्तर रहती है, और इनका व्यवसाय मच्छी का है, मछली व्यवसाय है इनका। और आयडा जी, आपको बहुत बहुत धन्यवाद, आप काफ़ी वोट से जीत के आई हैं। ये बताइए कि मीरा भाईंदर महानगर पालिका में जे लोक आहेत मासल्या विकतात, त्यांचा संबंध तुमचं पुढचं पाऊल काय असेल? माझं पुढचं पाऊल हे आहे की आमच्या कोली समाजाला ज्या वस्तूची आम्हाला गरज आहे ती मिळविण्यासाठी मी प्रयत्न करणार। आणि आमच्या कोली समाजाला आमची मासलीचा धंदा आहे, आम्हाला मोठ्या मार्केटची गरज आहे आणि ते आमच्या गावामध्ये मोठं मार्केट उपलब्ध नाही आहे। आमच्या बाया रस्त्यावर बसतात मासली विकायला, तिथे त्यांचे खूप हाल होतात उन्हामध्ये पावसामध्ये, आणि खूप काही अडचणीला सामोरे जावायला लागते। त्यासाठी मी त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहे। नाही, मला एक सांगा, जे मासल्या विक्रेता बायका आहेत त्यांना प्रशासनाने, महानगरपालिकाने किंवा यांनी मार्केट बनवून दिलं की नाही? नाही दिलं मार्केट बनवून। कोणी तुम्हाला हे सांगितलं होतं जिंकून आल्यावर आम्ही मार्केट करू, हे करू, ते सर्व? हां, ते लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा काही अधिकारी आले आमच्याकडे आणि त्यांनी मीटिंगा घेतल्या की आम्ही तुम्हाला असं करू तसं करू, एक मस्त मार्केट पण बनवून देऊ। पण आता काय झालं, निवडणुका संपल्या आणि ते लोक जिंकून पण आले, पण आम्हाला विचारायला सुद्धा नाही आले की जे काही मी बोलले ते तुम्हाला करून देते। आजपर्यंत आम्हाला त्या लोकांनी तोंड पण नाही दाखवली तर मी तुम्हाला मार्केट बनवून देते की तुम्हाला कशाची गरज आहे ते करून देते असं। आता मला एक सांगा, आता तुम्ही टाउन वेंडिंग कमिटी निवडून आलेत, आता पुढचं तुमचं पाऊल काय असेल? जे मासे विक्रेता बायका आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहोत? काय ओरडाओरडी, आंदोलन वगैरे काय ते कर? आता त्यांच्यासाठी मेन प्रश्न आहे मार्केटचा, आणि पहिला प्रथम त्यांना मार्केटमध्ये बसून चांगली मासली विकता यावी म्हणून तो मी प्रयत्न करीत आहे की त्यांना चांगलं मार्केट मिळावं। आणि मीरा भाईंदरमध्ये जे होलसेल मार्केट आहे तिथे पण आमच्या बायांना चांगल्या प्रकारे मासली विकता यावी, त्यांच्यासाठी मी प्रयत्न करत आहे। आणि जर आम्हाला महानगरपालिकेने ते जर आम्हाला चांगल्या प्रकारे तिथे धंद्यासाठी आम्हाला उपलब्ध करून दिलं तर तिथे प्रश्नच येणार नाही, आणि नाही करून दिलं तर मला त्याचा पाठपुरावा करायला लागेल। ये थी आयडा मांडवीकर जी, जिनके पास आज भी दुखों का भंडार है। स्थानीय भूमिपुत्र होने के बावजूद, कई वर्षों से 40-50 वर्षों से मछली विक्रेता होने के बावजूद आज भी ना तो 2014 का कायदा लागू किया गया, ना इनको बाजार उपलब्ध कराया गया, और स्थानीय भूमिपुत्र होने के नाते आज भी ये दुखी हैं और अगले आंदोलन की तैयारी में है। जय हिंद।